हॅलो फ्रेंड्स, VJPC ITI गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. ट्रेड फिटर लेक्चर नंबर 3 सेफ्टी. तर आज आपण सेफ्टीबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, जनरल सेफ्टी म्हणजे काय? तर जनरल सेफ्टी म्हणजे कोणत्याही कार्यस्थळी, घरात, रस्त्यावर किंवा उद्योगात अपघात टाळण्यासाठी आणि व्यक्तीच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी पाळले जाणारे मूलभूत नियम आणि उपाय. तर हे नियम आणि उपाय कोणते तर आपण जाणून घेऊया. एक, कामानुसार आवश्यक तेवढीच योग्य हत्यारे व साधने जवळ घ्यावीत व त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करावा. दोन, मोजमापन साधने वापरताना ती इतर कोणत्याही टूल्समध्ये ठेवू नये. तीन, वर्कशॉपमध्ये आग विझवणारी साधने परिपूर्ण स्थितीत व योग्य ठिकाणी ठेवलेली असावीत. चार, वर्कशॉपमधील मशिनरीची त्यांच्या जागेवर व्यवस्थित व मजबूतपणे मांडणी केलेली असावी. दोन मशिनरीमध्ये योग्य असे अंतर ठेवलेले असावे. पाच, वर्कशॉपमध्ये खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी, तसेच भरपूर प्रकाश घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. सहा, वर्कशॉपमधील विद्युत पुरवण्याच्या वायरची योग्य फिटिंग असावी, उघड्या विद्युत वायर्सला स्पर्श करू नये. सात, मद्यपान करून वर्कशॉपमध्ये येऊ नये, वर्कशॉपमध्ये धूम्रपान करू नये. आठ, काम करताना पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करावे, एकमेकांची चेष्टा मस्करी करू नये. नऊ, मशीनविषयी माहिती असल्याशिवाय कोणत्याही मशीनला हात लावू नये. दहा, मशीन चालू असताना तिची दुरुस्ती करू नये, तसेच मशीनला कोणत्याही प्रकारे लुब्रिकंट देऊ नये. तर आपण जनरल सेफ्टी बघितल्यानंतर दुसऱ्या स्टेजला येते पर्सनल सेफ्टी. तर पर्सनल सेफ्टी म्हणजे काय? तर पर्सनल सेफ्टी म्हणजे स्वतःच्या शरीराला, आरोग्याला आणि जीवाला अपघात, इजा, आजारपण किंवा धोक्यापासून वाचवण्यासाठी घेतलेली काळजी, पाळलेले नियम व केलेली पूर्वतयारी होय. तर आपण बघूया. एक, काम करण्यासाठी असणारा ड्रेस परिधान करावा. हा ड्रेस जास्त ढिला किंवा जास्त टाईट नसावा. दोन, गळ्यामध्ये टाय, मफलर, चेन तसेच हातात घड्याळ यासारख्या वस्तू मशीनवर काम करताना वापरू नये. तसेच केस जास्त वाढलेले नसावे. तीन, पायामध्ये सेफ्टी शूज घालावे. गरम जॉब हाताळताना टॉंग्सचा उपयोग करणे, आवश्यक तेथे हँड ग्लोव्ज वापरणे. चार, चिपिंग, ग्राइंडिंग सारखे ऑपरेशन करताना डोळ्यांना सेफ्टी गॉगल्स लावणे. वेल्डिंग चालू असताना त्याकडे पाहण्यासाठी वेल्डिंग स्क्रीनचा उपयोग केल्याशिवाय पाहू नये. पाच, उघड्या विद्युत वायर्सला स्पर्श करू नये. सहा, मशीनवर काम करताना जॉबची निघालेली बर, चिप्स हाताने बाजूला करू नये, त्यासाठी ब्रशचा उपयोग करणे. सात, मशीनवर काम करताना एकमेकांशी गप्पा मारू नये, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करावे. आठ, मशीन बंद करताना तिचा फिरणारा भाग हाताने पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू नये. तर आपण पर्सनल सेफ्टी ही बघितली. तसेच पर्सनल सेफ्टीचा एक इथे डेमो दिलेला आहे, जो की आपल्याला एक डमी आपल्या समोर उभा केलेला आहे. त्यात आपल्याला डमीने घातलेली हेल्मेट दिसत आहेत, तसेच आपल्याला गॉगल दिसत आहेत, इयरप्लग दिसत आहेत, सेफ्टी जॅकेट दिसत आहे, त्यानंतर सेफ्टी पॅन्ट दिसत आहेत म्हणजेच चॅप्स पॅन्ट दिसत आहे, हँड प्रोटेक्शनसाठी हँड ग्लोव्ज घातलेले दिसत आहेत. त्यानंतर आपण जर उंचावरती काम करत असाल तर हार्नेस, लॅनियार्ड घातलेले दिसत आहेत. त्यानंतर आपल्या पायांच्या सुरक्षिततेसाठी फूट प्रोटेक्शन घातलेले आहे म्हणजे सेफ्टी शूज घातलेले आहे. तर हे एक पर्सनल इक्विपमेंट सुद्धा आहेत म्हणजेच PPE, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. आणि हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आपण आपल्या पर्सनल सेफ्टीसाठी वापरून घेत असतो. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया हँड टूल सेफ्टी. हँड टूल सेफ्टी म्हणजे हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचा, जसे की हातोडा, स्क्रूड्रायव्हर, स्पॅनर, प्लायर आदी इत्यादी योग्य पद्धतीने काळजीपूर्वक आणि नियमांचे पालन करून वापर करणे, ज्यामुळे अपघात, इजा किंवा साधनांचे नुकसान टाळले जाऊ शकते.
तर ते कशाप्रमाणे तर आपण बघूया. एक, स्टील रूलचा उपयोग स्क्रू ड्रायव्हर प्रमाणे करू नये व ट्रायस्क्वेअरचा हॅमर प्रमाणे उपयोग करू नये. 2, मोजमापन साधने वापरताना ते कटिंग टूल्स किंवा इतर हत्यारांमध्ये ठेवू नये. 3, फायलिंग करण्यासाठी योग्य हँडल बसवलेल्या फाईलचा उपयोग करणे. 4, चिपिंग करण्याकरिता मशरूम हेड असलेली चिजल वापरू नये. 5, मजबूत हँडल बसवलेल्या व योग्य वजनाच्या हॅमरचा उपयोग आघात करण्यासाठी करणे. तुटलेल्या हँडल असलेली तसेच हेड क्रॅक असलेली हॅमर उपयोगात आणू नये. तसेच लूज हँडल असलेली हॅमर वापरू नये. हँड टूल सेफ्टी बघितल्यानंतर आपण बघूया मशीन सेफ्टी. मशीन सेफ्टी म्हणजे काय? वर्कशॉपमध्ये किंवा कारखान्यांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मशीन्सची अचूकता व कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहण्याकरिता त्यांचा खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. तर ती कोणती काळजी तर आपण बघूया. 1, मशीन्सविषयी माहिती असल्याशिवाय कोणतेही मशीन चालू करू नये. 2, कोणतेही मशीन चालू करण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. फिरणाऱ्या व सरकणाऱ्या भागांना लुब्रिकंट द्यावे. तसेच कोणतेही पार्ट ढिले झालेले नाही याची खात्री करावी. 3, मशीनवर काम करताना मशीनवर जॉबची बांधणी मजबूत व योग्य प्रकारे करावी. 4, मशीन ओव्हरलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी. 5, कामानुसार योग्य कटिंग, स्पीड व फीड यांची निवड करणे. 6, मशीनच्या फिरणाऱ्या भागांना सेफ्टी गार्ड बसवलेले असावे. 7, मशीन चालू असताना गिअर्स बदलू नये. 8, मशीनवर फिरत असलेल्या जॉबचे मोजमापन साधनांनी माप घेऊ नये. 9, कोणत्याही मशीनचा एखादा पार्ट खराब झाल्यास ताबडतोब त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा मशीनचे इतर पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते. 10, मशीनवरील काम संपल्यानंतर मशीन बंद करताना फिरणारा भाग हाताने पकडून थांबविण्याचा प्रयत्न करू नये. तर मित्रांनो, अशाप्रमाणे आपल्याला एका मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीचे पालन करावे लागते. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, सबस्क्राईब करा.